नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक गरीब व्यक्ती असतो. त्याला 2 मुली आणि 3 मुलं असतात. घर खर्चासाठी पैसा कमावण्यासाठी हा व्यक्ती विदेशात काम करण्यासाठी जातो. त्या ठिकाणी मेहनत मजुरी करून घरी पैसे पाठवायचा आणि त्याची पत्नी जी असते ती घर खर्च त्या पैशातून भागवत असायची. जी मोठी मुलगी असते तिचं गावातीलच एका हिंदू मुलासोबत प्रेम प्रकरण झालं होतं. मात्र वडील तिला समजावून सांगणार त्याआधीच ती मुलगी तरुणासोबत पळून जाते आणि ती कुठेतरी राहते. ती कुठे राहते, काय राहते, तिचा आजपर्यंत काहीच पत्ता लागला नाही. आता या व्यक्तीची जी दुसरी मुलगी होती ही देखील मोठ्या बहिणीप्रमाणेच वागत होती. जेव्हा वडिलांना कळालं की हा तरुण गावातीलच हिंदू समाजाचा तरुण होता, मुलगी मात्र मुस्लिम समाजाची असते, ह्या दोघांचं प्रेम संबंध चालू झाले होते. वडील विरोध करणार. याआधी 2 नंबरची मुलगी देखील प्रियकराला घेऊन दूर कुठेतरी जाऊन ती राहू लागली होती आणि तिसरी मुलगी देखील आता हळूहळू मोठी होत होती. मुलीच्या आईने आपल्या पतीला स्पष्ट सांगितले की कमी पैसे कमवा, मात्र तुम्ही आपल्या गावाला येऊन राहा. त्यानंतर पतीने विदेश सोडलं आणि आपल्या गावीच येऊन राहू लागला. त्याच्या लहान मुलाची देखील खूप तब्येत खराब झालेली होती. मुलगा लहान असतो. मुलाला रुग्णालयात घेऊन जातात तर त्यांना कळतं की मुलाला कॅन्सर बिमारी झालेली आहे. हे ऐकून घरावर दुःखाचा डोंगर पसरतो. आईवडिलांना समजत नव्हतं की नक्की काय करावे. एका रात्री सर्वात लहान 3ऱ्या नंबरची जी मुलगी असते आपल्या खोलीत झोपलेली होती. वय 15 वर्ष होतं. ही मुलगी झोपली असताना एका तरुणासोबत फोनवर बोलत होती. वडिलांनी तिला फोनवर बोलताना बघितलं आणि रागातच मुलीजवळचा मोबाईल हिसकला. त्यांना बघायचं होतं की नेमकं ही मुलगी कोणासोबत बोलत असते. तर त्यांना कळालं की गावातीलच एका तरुणासोबत ती बोलत असते आणि तो मुलगा देखील हिंदू होता. 3ऱ्या मुलीचं देखील हिंदू मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं होतं हे त्यांच्या लक्षात आलं. यानंतर असं काही घडतं की कल्पना देखील आपण करू शकत नाही. या घटनेमुळे लोक भयंकर घाबरलेले होते. जर त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले नसते तर ही घटना कधीच उघडकीस आली नसती. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या लखनौ राजधानी या ठिकाणची. गोमती नगर रेल्वे स्टेशन 17 मे 2026ला सकाळी जवळपास 6:30 वाजले असतील. सकाळी कर्मचारी आपले साफसफाईचे काम करत होते. छपरा गोमतीनगर एक्सप्रेस रेलगाडी गाडी नंबर 15114 सफाई करण्यासाठी गेलेला होता. साफसफाई करत असताना त्याची नजर एका लोखंडी मोठ्या पेटीवर पडते. त्या पेटीला त्याने हात लावून बघितले तर पेटीमधून दुर्गंधी येत होती. त्याला काहीतरी संशयास्पद वाटले. लगेच धावत धावत जिरपी पोलीस स्टेशनला जातो आणि बोलतो की साहेब, हे 15114 छपरा गोमतीनगर एक्सप्रेस जो रेल्वे गाडी आहे त्यात एक मोठी पेटी आहे आणि त्या पेटीमधून भयंकर अशी दुर्गंधी येत आहे. जसं पोलिसांना माहिती मिळाली, SP रोहित मिश्रा आपल्या टीमसह घटनास्थळावर लगेच तात्काळ दाखल झाले. त्या मोठ्या लोखंडी पेटीला बाहेर काढले आणि बाहेर काढल्यानंतर कुलूप तोडलं जातं आणि पेटी उघडली जाते. आतील दृश्य बघून पोलीस देखील हैराण झाले. त्या पेटीमध्ये तरुणाचे अलग अलग शरीराचे हात आणि पाय वेगवेगळे ठेवलेले होते. पॉलिथिनमध्ये असे शरीराचे 5 तुकडे ठेवलेले होते. हातपाय, धड आणि असे 5 तुकडे होते. मात्र डोकं गायब होतं. डोकं नसल्यामुळे हा मृतदेह कोणाचा आहे हा प्रश्न आता पोलिसांपुढे पडला होता. त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली. जवळपास 500 किलोमीटरचा प्रवास करत छपरावरून ही रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशनवर लखनौमध्ये पोचते. रस्त्यात जवळपास 20 स्टेशन पडतात. हे टार्गेट जवळपास 800 किलोमीटरचं टार्गेट होतं. प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे होते. ही जी रेल्वे होती या रेल्वेमध्ये लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्या सगळ्यांना फोन करून पोलिसांनी विचारलं, मात्र याबद्दल कोणीही माहिती सांगितलेली नाही. 99% लोक पोलिसांना सांगत होते की यावेळी आम्ही सगळे झोपलेलो होतो, आम्हाला काहीच माहीत नाही. यानंतर पोलिसांचा तपास सुरूच होता. याच दरम्यान अचानक एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्या ठिकाणी देखील CCTV कॅमेरे लावलेले होते. पोलिसांनी CCTV कॅमेरे बघायला सुरुवात केली तर एक महिला आणि पुरुष म्हातारे ते या ठिकाणावरून घाईघाईने निघत होते. पोलिसांना वाटले की एसीच्या रेल्वेच्या डब्यामध्ये आणि ज्या ठिकाणी CCTV लावले या ठिकाणी हे म्हातारे जोडपे काय करत असतील. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलीस आता त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर आजूबाजूला दुकानदाराला विचारतात, तुम्ही या व्यक्तीला ओळखतात का? तर ते व्यक्ती बोलतात की हो, आम्ही या दोघांनाही ओळखतो. हा व्यक्ती बिग्गन अन्सारी आहे आणि तो रिक्षा चालवण्याचे काम करतो. त्यानंतर पोलिसांना पत्ता लागला. बिग्गन अन्सारी कृषीनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत सेवराई टिपारा गावजवळ टोल जयपूरचा राहणारा होता. पोलीस त्याच्या घरी जाऊन पोचतात. त्याचा परिवार होता, घर होतं, सगळं काही व्यवस्थित होतं.
पोलिसांनी दार वाजवलं. आतून अन्सारी बाहेर आला. पोलिसांनी त्यांना बघितलं आणि त्याला विचारपूस करायला सुरुवात केली. तुझ्या घरी कोण कोण आहे आणि तुझी मुलगी गायब आहे का? मात्र काहीच व्यवस्थित तो सांगत नव्हता. पोलिसांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली तर समजलं की अन्सारीच्या घरी 2 मुली आहेत. त्या हिंदू मुलासोबत पळून गेलेल्या आहेत आणि एक लहान मुलगी आहे जिचं वय 15 वर्षाचं आहे. पोलिसांनी जेव्हा त्याला खाक्या दाखवला तेव्हा अन्सारीने सर्व सत्य पोलिसांना सांगितले. साहेब, मला 3 मुली आणि 2 मुलं आहेत. मोठी मुलगी खुशबू ही 24 वर्षाची आहे आणि दुसरी मुलगी नर्गिस ही 20 वर्षाची आहे आणि तिसरी मुलगी साहब्बा ही 15 वर्षाची आहे. मुलगा 6 वर्षाचा लहान आहे आणि त्यापेक्षा जो मोठा मुलगा आहे तो 10 वर्षाचा आहे. सर्वात मोठ्या मुलीचे गावातीलच हिंदू मुलासोबत प्रेम होते. त्यावेळी वडील अन्सारी विदेशात कामाला गेलेला होता, जेणेकरून पैसा कमवून घर खर्च चालावा. याच दरम्यान मुलीला चान्स मिळतो आणि ती पळून जाते. ती मुलगी सध्या कोठे आहे याबद्दल अन्सारी चौकशी देखील करत नाही किंवा पोलीस स्टेशनमध्ये देखील तो कंप्लेंट करत नाही. आणि दुसरी मुलगी नर्गिस हिचं देखील गावातीलच एका हिंदू मुलासोबत प्रेम संबंध होते आणि ती देखील घरून पळून जाते. याच दरम्यान अन्सारीचा 9 वर्षाचा मुलगा तो अचानक त्याची तब्येत खराब झालेली असते. त्याला मोठी भयंकर बिमारी झालेली असते. कॅन्सर पीडित असतो. कॅन्सरचा इलाज करण्यासाठी बराच पैसा खर्च झालेला होता. घरी जे काही शेती वगैरे होते ते शेती वगैरे विकून आपल्या मुलाच्या उपचारासाठी त्याने खर्च केलेला होता. तरी देखील मुलगा बरा होत नव्हता. अजूनही मुलगा कॅन्सरने पीडित आहे. मात्र त्याची 15 वर्षाची जी मुलगी असते ही रात्रीला फोनवर बोलत होती. त्याच दरम्यान अन्सारीने मोबाईल हिसकला आणि बघितले तर ह्या मुलीचं देखील गावातील एका हिंदू मुलासोबत प्रेम संबंध होते. त्याने आपल्या 15 वर्षाच्या मुलीला हात जोडले. तिच्यासमोर रडला. मात्र ती मुलगी अजिबात ऐकत नव्हती. शेवटी अन्सारी आपल्या मुलीसमोर जोरजोरात रडला आणि तिला समजावला, बेटा, 2 बहिणी आधीच गेलेल्या आहेत. आधीच लोक मला रस्त्याने जाताना टोले मारतात. आता भाऊ देखील बिमार आहे. तू असं करू नको. आपलं घर पूर्णपणे बर्बाद होईल. त्याने मुलीला खूप समजावलं. मात्र मुलगी काही ऐकत नव्हती. 1 वेळा नाही तर तब्बल 4 वेळा मोबाईलवर बोलताना वडिलांनी पकडलं होतं. त्यावेळी अन्सारीला भयंकर राग येतो. आधीच परेशान झालेला असतो. त्याने मुलीला संपवण्याचा एक भयंकर प्लॅन केला. आपल्या पत्नीला आणि मुलाला बोलतो की जा तुम्ही नातेवाईकाकडे फिरून या. त्यानंतर पत्नी आपल्या 2 मुलाला घेऊन बिनधास्त नातेवाईकाकडे जाते. तिला अजिबात शंका नव्हती की घरी काय होणार आहे. घरी त्याची मुलगी असते शब्बास नावाची. वय 15 वर्ष असतं. वयस्कर आई 90 वर्षाची असते आणि अन्सारीची बहीण पटरोना गावातील रहिवासी असते. नाव असते नूरजहा. त्याने आपल्या बहिणीला आणि आपल्या जावयाला घरी बोलावून घेतले आणि तिघांनी मिळून त्या 15 वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचे शरीराचे 6 तुकडे केले आणि पॉलिथिनमध्ये गुंडाळून लोखंडी पेटीमध्ये ठेवल्या जाते. यानंतर तिचं जे डोकं असते ते गावातल्या एका नदीत फेकून देतात आणि ही लोखंडी पेटी एका रेल्वेच्या डब्यात ठेवून देतात. त्यांना अजिबात माहिती नव्हतं की या रेल्वेच्या डब्यामध्ये CCTV कॅमेरे वगैरे लागलेले आहेत. या CCTV कॅमेऱ्यामुळे पोलीस अन्सारीपर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्याला बेड्या ठोकतात. पोलिसांनी तिघांनाही जेरबंद केले. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.